माननीय श्री आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक श्री श्रीनिवास पाटील ज्यांच्या प्रयत्नातून आज हा कार्यक्रम आयोजित होत आहे, असे या भागातले लाडके कार्यसम्राट आमदार बाळासाहेब ज्यांनी आता एक खूप मोठी लढाई लढली. यश अपयश प्रत्येकाच्या आयुष्यात होतं, खरं तर हक्काचं यश होतं, पण हरकत नाही, लढेंगे और अक्टूबर में जीतेंगे असे शशिकांत शिंदेजी, श्री प्रभाकर धागेजी, सुनील माने, शहाजीराव क्षीरसागर, देवराज पाटील, मानसिंगराव जगदाळे, संगीताताई, रंजनाताई, सुरेखाताई, भाग्यश्रीताई, उमाताई, तेजस्विनीताई, उज्ज्वला माने, नंदिनीताई, लक्ष्मीताई, ज्यांच्या प्रयत्नातून आज हा अतिशय उत्तम कार्यक्रम होता, असे जसराज आणि बाळासाहेब, तुमचं सगळं कुटुंब जे खाली बसलेलं आहे, तुमच्या सगळ्यां वहिनीही खालीच बसलेल्या आहेत. खरं तर तुम्ही सगळ्यांनी व्यासपीठावर आलं असतं तर आम्हाला जास्त आनंद झाला असता, पण तरी तुमच्या सगळ्यांबरोबर वहिनींची इच्छा होती की त्या सगळ्या कुटुंबांनी तुमच्याच बरोबर बसावं. व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित बंधुवण भगिनींनो, खरं तर आज बीडवरनं हेमाताई पिंपळेही माझ्यावर आलेले आहेत. माझी इच्छा होती की त्यांनी काही महिलांच्या अधिकाराबद्दल बोलावं, पण कार्यक्रमाला थोडा उशीर झाला आहे, त्याच्यामुळे आज हेमाताईंचं भाषण नाही आहे. पण विधानसभेच्या इलेक्शनच्या आधी मी हेमाताईंना नक्की इथे यायला विनंती करीन, कारण 1500 रुपये तर दिले, पण पुढे काय, त्यामुळे पुढे काय ह्याच्यासाठी हेमाताईंसारख्या कर्तृत्ववान महिला यांचं मार्गदर्शन आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी हेमाताईंना विनंती करीन की आपण जरूर पुन्हा कराडला यावं. आज खरं तर कैलासवासी यशवंतराव चव्हाण आणि कैलासवासी PD साहेब यांच्या संस्कारात आम्ही सगळे लहानाचे मोठे झालो. आज गुरुपौर्णिमा आहे आणि नियतीच्या मनात काहीतरी असणार, कारण का कराडला मी काल येणार होते. माझा नियोजित कार्यक्रम काल होता. आमच्या पुण्याचे पालकमंत्री यांनी 3-4 दिवसापूर्वी आम्हाला कळवलं की DPTCची मीटिंग घ्यायची आहे. आता ती मीटिंग का संघटनेचं काम, म्हणून मी बाळासाहेबांना विनंती केली की मला ही मीटिंग त्यांनी आत्ताच लावली, आता काय करूया. तर बाळासाहेब म्हणले नाही नाही हरकत नाही, रविवारी या. आणि योगायोग बघा, माझ्या पांडुरंगाची इच्छा होती की मी गुरुपौर्णिमेलाच कराडला यावं आणि चव्हाण साहेबांच्या समोर नतमस्तक होऊन माझ्या कामाची सुरुवात करावी. हा योगायोग. श्रद्धा ही कुणावर तरी असलीच पाहिजे. माझ्या पांडुरंगावर प्रचंड श्रद्धा आहे. हा आई पांडुरंगाचं खरंच आहे, पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्याच्यामध्ये अंतर असलं पाहिजे. श्रद्धा ही कुणावर ठेवायची हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, तो माझा प्रश्न नाही, पण अंधश्रद्धेपासून दूर ठेवणं ही माझी नैतिक जबाबदारी. उद्या तुम्ही म्हणला असं करूया, आपण चालत कुठेतरी जाऊया, तुम्ही हा गंडा बिंडा बांधूया, तुमचं सगळं भलं होईल, त्याला अंधश्रद्धा म्हणतात. आणि श्रद्धा ही आपल्या मनाची असते. कुणावरही करा, तुमच्या गुरुवर करा, देवावर करा, आई वडिलांवर करा, तुम्हाला जे योग्य वाटेल त्याच्यावर श्रद्धा ठेवायचा अधिकार हा तुमचा आहे. तुमची आई आणि सासूनी जे शिकवलं ना तेच करायचं. या सरकारने नवीन सुरू केलं की आम्ही म्हणू ती पूर्व दिशा. आता मगाशी एक छान मूल मला दिसलं मगाशी, आणि त्याची आई म्हणाली, आई नमस्कार कर ताईंना. तर त्यांनी नमस्कार केला आणि ती म्हणली काय म्हणायचं ताईला, तर तो म्हणला जय श्रीराम. तर मी त्याला सांगितलं, त्या आईला सांगितलं, तू जय श्रीराम नक्की शिकव, पण एक लक्षात ठेव, तो नुसता जय श्रीराम नव्हता. राम आज देवाचं नाव खूप मोठं आहे, ते जय श्रीराम नुसते नाही आहेत, ते मर्यादा पुरुषोत्तम राम आहेत. ह्यांनी राजकारणासाठी फक्त जय श्रीराम केलंय, कारण रामाचं नाव घ्यायचा अधिकार त्याला आहे ज्यांनी आयुष्यात मर्यादा ठेवल्या. मला खरं सांगा, ह्या सरकारने कुठली मर्यादा ठेवली हो, कुठली मर्यादा ठेवली? मी तर सगळंच सहन केलंय. आता मगाशी पण ही तुतारी वाजवत होती, मी शांतपणे उभी राहिली. ही ताकद ही फक्त महिलांमध्येच असते.
एखादा पुरुष असता तर म्हणला असता बस रे आता चल मला भाषण करायचं. पण सहनशीलता असणं हे प्रत्येक इथे बसलेली सगळी महिला आहे ना तिच्या प्रत्येकीमध्ये तो गुण आहे. मगाशी कोणीतरी भाषणात म्हणलं की महिला 2 कामं एका वेळीच करू शकतात. एका वेळीच नाही करत, आम्ही जबाबदाऱ्या घेतो 2. आज तुम्ही सगळेजणी इथे आलाय, घरातलं पाणी भरून आवरून सगळं करून बाळासाहेब आमच्या महिला इथे आणलेल्या आहेत. आणि इथून गेल्यानंतर ही प्रत्येक जण घरी जाऊन स्वयंपाक करेल, तिला काम असेल आणि त्याच्यानंतरच तिचा दिवस संपेल. त्यामुळे हे 2-3 तासच तिच्याकडे आहेत, जी थोडंशी काहीतरी संसाराचं विसरून इथे ती 2 तास वेळ काढते. ते पण तुमच्यामुळे, तुम्ही त्यांना हक्कानी बोलवलं म्हणून आमच्या सगळ्या महिला भगिनी आल्या. कारण कितीही मोठी ती पदाधिकारी असली ना तरी ती घरातून निघते तेव्हा घरातलं सगळं बघूनच निघते. आणि घरी गेल्यानंतर आता वहिनी पण इथे, बाळासाहेब पण इथे, घरी गेल्यानंतर बाळासाहेब टीव्ही लावणार, वहिनी किचनमध्ये जाणार. बरोबर आहे की नाही सांगा. आणि वर ते म्हणणार किती उशीर जेवायला, माझी भाकरी कुठे आहे. अरे आत्ता तर तुमच्याच बरोबर शिकते ना घरात. त्यामुळे महिलांना दिवसभर काम तर करावंच लागतं बाहेरचं, पण घरातलं करून आमच्या महिला करतात. आणि समाज पण गमतीशीर असतो. माझे अनुभव तुम्हाला सांगते. माझा नवरा उच्च शिक्षित आहे. शाळेत गेलं की सगळ्यांना असं वाटतं ही कोण कार्य, माहिती नाही राजकारणी आहे, इंग्रजी येतंय का नाही काय माहिती. त्याच्यामुळे त्या टीचर माझ्याकडे बघतच नाही, त्या सदानंद सुळेकडेच बघून बोलतात. आणि इंग्लिश 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 मी आपलं ऐकत बसते. त्यांना वाटतं हिला काय इंग्लिश आहे, राजकारणातले आलेत कुठून काय माहीत. मी पण गप्प बसते आणि ऐकते. आणि जेव्हा मुलांना चांगले मार्क पडतात ना अगदी सगळे प्रेमाने म्हणतात सगळे सुळेंवर गेले हो, अगदी सदानंदवर गेली मुलं, एवढी हुशार आहेत ना काय विचारू नका. ते पण मी ऐकते. त्याच्यानंतर मुलांना कमी मार्क पडले ना की तीच शिक्षिका म्हणते काय हो काय करणार बिचारी मुलं, आईचं लक्षच नाही, गावभर फिरत बसते भाकऱ्या बाजत, हिचं घरातच लक्ष नाही. म्हणजे मार्क पडले तर सदानंद सुळेंना मार्क कमी झाले तर सुप्रिया सुळे. हा कुठला न्याय. आणि न्याय देणारी पण महिलाच बोलणारी असते. हे मला कोडं अजून काही समजलेलंच नाहीये. आता इथे एवढ्या मोठ्या माता बसल्या आहेत, आपण सगळ्या महिला आहोत. मुलगी झाली की सगळे म्हणतात मुलगी झाली, मुलगा झाला की आपणच महिला, मुलगा झाला. मला खरं सांगा माझ्याकडे बघून काय वाटतं, मुलगा पाहिजे का मुलगी. मी तुम्हाला सांगते मला खरंच लढायला माहिती नव्हतं. मला लढायचं कसं आहे माहितीच नव्हतं. कुणाशी लढणार आणि कशासाठी लढणार. एकुलती एक होते, मोठ्या कुटुंबात जन्म झाला होता. आमच्या घरामध्ये सगळ्यात लहान मी, माझ्यानंतर 2 भावंड आहेत पण ती पुण्याला राहायची. माझी बाकी सगळी भावंड माझ्यापेक्षा मोठी. ती शाळेला जायची तेव्हा मी घरात असते, लहान होते. कुठली गोष्ट मी अशी मागणार होते जी त्यांना हवी होती, जी मला हवी आहे, कुठलीच नाही. श्रीनिवास पाटलांनी माझ्या जन्मापासून पाहिलेलं आहे. एवढं मोठं कुटुंब, एवढी लाडात वाढले होते, काय गरजच पडली नाही कधी काय मागायची. अपेक्षेपेक्षा जास्त मला मिळालं होतं. आणि मला असं वाटतं की देण्यामध्ये जे मजा आहे ना ती कुणातरून घेण्यात काही मजा नाही. आणि ह्याच्यातच आनंद आहे. मागितलं असताना तर पक्ष चिन्ह काय सगळं देऊन टाकलं असतं. एकदा प्रेमाने मागून तरी बघितलं असतं. मी कधीच लढले नसते. कारण कशासाठी लढायचं. लढाईतून काय निष्पन्न होतं, भांडणातून काय निष्पन्न होतं, काही निष्पन्न होत नाही, फक्त कटुता राहते. काय पाहिलं, मला सांगितलं असतं पक्ष चिन्ह पाहिजे घ्या हो, दिला असता. शून्यातून आयुष्य सुरू केलं असतं. आई वडिलांनी शिकवलं कशाला मला. मग जर आई वडिलांनी मला शिकवलं तर अडचणीच्या काळात आई वडिलांबरोबर उभं राहायचं नाही तर कधी उभं राहायचं. आणि मलाही द्विधा मनस्थिती होती, मलाही वेदना होत होत्या की काय करावं, कुणाबरोबर जावं, काय योग्य काय अयोग्य. पण आमच्या वडिलांचा स्वभाव, ते लढवई आहेत. कोणी आर्य म्हटलं तर हे तर कार्य म्हणणारच. ते कधीही कोणी डोळे वटारले तर ते घाबरणार नाही. ते तर डोळे वटारत पण नाहीत कधी. त्यांचा शांत स्वभाव. म्हणजे मला खूप उशिरा का होईना आयुष्यात कळलं की गप्प बसण्यात खूप मोठी ताकद असते. तुमच्या सगळ्यांचे संसार का चालतात माहितीये का बाळासाहेब, कारण का आमच्या वहिनी गप्प बसतात. आज आता बाळासाहेब म्हणतील माझ्यावरच रोष आहे, माझी मतं वाढवायला आलाय का कमी करायला आलाय. पण ही गोष्ट खरी आहे. तुम्ही विचार करा, कुठल्याही पुरुषाला विचारा,
आम्ही क्रेडिट घेत नाही, पण महिलांमध्ये आतूनच आपल्याला ते संस्कार असतात की आपल्याला असं वाटत असतं की एक आदर्श माता कुठली, जी त्याग करते ती आदर्श माता. असं वाटतं की आपण कमी जेवलो ना की आदर्श माता. हे कुठेतरी बदलायचं आहे. ते मी पुढे माझ्या भाषणात सांगणार आहे तुम्हाला की आदर्श माता म्हणजे फक्त त्याग करणे नाही. माझ्या आईनी पण खूप त्याग केलाय. आता तुम्ही विचाराल सुप्रिया शरद पवारांच्या बायकोनी काय त्याग केला? अहो गोठ पांगड्या पाटल्या म्हणजे आनंद नसतो. त्या एवढ्या मोठ्या माणसाची लग्न करायचं जो रोज बाहेर असतो. घरातल्या जबाबदाऱ्या कोणी केल्या तेव्हा? आमचं शिक्षण कोणी बघितलं? आमचे वडील गावभर फिरत होते, राज्याचा दौरा करत होते, पण आमच्या आईचंही कर्तृत्व तेवढंच जे तुमच्या प्रत्येकीमध्ये आहे. ते फक्त माझ्या आईचं कर्तृत्व नाही, या देशातल्या प्रत्येक मातेचं कर्तृत्व आहे की जी जी मुलं जेव्हा आयुष्यात चांगली निघतात ना, हे प्रत्येक आईला आनंद देणारा क्षण असा असतो की आपल्यापेक्षा आपल्या पोरांचं जास्त चांगलं व्हावं, याच्यातच आईला आनंद असतो. कारण का तुमच्यासारखी मी पण एक आई आहे. अपना भलाओ लेकिन अपने बच्चों का अपने से ज्यादा भला. आणि ह्या सगळी जी धोरण आहे, मगाशी मला असं वाटतं कोणीतरी त्यांच्या भाषणात बोललं, मला आता आठवत नाही, सुनील मानेच असतील, की आदरणीय पवार साहेबांनी महिलांना आरक्षण दिलं. महिलांना आरक्षण देण्यामागे पवार साहेबांचा काय विचार असेल? तुम्ही विचार करा, जर उंबरठा ओलांडून आज आरक्षणाच्या मुळे बायका बाहेर आल्या नसत्या तर आज व्यासपीठावरची सगळी लाईन बसली असती का? मला सांग. प्रत्येक महिला, सरपंचापासून जिल्हा परिषद, महापौर, सगळ्या आमच्या महिला, आणि एकापेक्षा एक अप्रतिम काम. आज ग्रामपंचायतीतल्या असतील ना इथे काय महिला, घेता की नाही निर्णय? नाही विचारलं तर आकाट तांड करता, लढता, पण बोला. कारण मगाशी बांगड्यांचा उल्लेख कोणीतरी केला. आमच्या लोक कधी कधी म्हणतात बांगड्या. बांगड्या ही म्हणजे महिला फक्त हे देखावासाठी नाही, आमची ताकद आहे, खूप मोठी ताकद आहे. तेव्हा जेव्हा पुरुष म्हणतात ना अरे बांगड्या घाला, ओ बांगड्या घालून तर बघा काय मोठी ताकद आहे, ही घातल्यावरच तुम्हाला कळेल. बांगडी आता जाऊ दे, आपल्याला त्यांची पण मतं पाहिजेत. आपली सायकल दोन्हीनी चालते. आपल्याला कसा वडील पाहिजे, नवरा पाहिजे, भाऊ पाहिजे आणि मुलगा पाहिजे. मग कसं आपण पुरुषांची भांडण करणार? आपले दोन्ही चाललं, आपल्याला दोन्ही चाकं पाहिजे, दोघांचा मान सन्मान. आमचं काय म्हणणं आहे की आम्हाला 49 आम्ही घेणार नाही आणि 51 आम्ही मागणार नाही. त्यामुळे प्यार का वादा 50-50. तुम्ही 50 घ्या, आम्ही 50 घेतो, आमचा मान सन्मान करा, एवढीच आमची अपेक्षा. त्यामुळे आरक्षणाच्या बाबतीत आदरणीय पवार साहेबांनी तुमचं कर्तृत्व, मातृत्व मी आहातच, तुमचं कर्तृत्व आणि नेतृत्व हे बघूनच तुम्हाला उंबरठा ओलांडायला संधी दिली आणि त्या संधीचं सोनं तुम्ही केलं. ह्याबद्दल महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेचं मी मनापासून अभिमानी कौतुक करते आणि आभार मानते की महाराष्ट्राच्या जडणघडणीत एवढं मोठं चांगलं काम तुम्ही केलं. आज मगाशी तिथे लक्ष्मीताई बसल्या होत्या. लक्ष्मीताईंशी थोडंसं बोलायची संधी मला मिळाली. मला वाटलं नव्हतं, डोक्यावर पदर विदर घेऊन बसले आहेत. मी विचार करते कोण महिला अध्यक्ष आहे का काय, कोणीच काय सांगे ना. तर मी घाबरत घाबरत विचारलं, म्हटलं. मग त्या येऊन मला म्हणल्या की मी या सगळ्या कारखान्याची व्हाईस चेअरमन आहे. अरे वा, व्हाईस चेअरमन आहे. म्हटलं अरे बडी आहे भैया, जरा जवळ बसवावं, ऑटोग्राफ वगैरे घ्यावा, कधी काय साखर बिखर लागली तर वशिला असलेला बरा आपला. तर मी त्यांना विचारलं व्हाईस चेअरमन आहे. म्हटलं चांगलं आहे. म्हटलं तुमचे मग बाळासाहेबांनी सांगितलं व्हाईस चेअरमन आहेत, आमच्या साहेबांच्या फार जवळचं कुटुंब आहे. मी म्हटलं, आणि बाळासाहेबांनीच विचारलं की मिस्टर कुठे आहेत? तर ताई आमच्या एकदम डेंजर आहेत. लक्ष्मी त्या म्हणल्या त्या काय कुठेतरी मागे बसलेत. तुम्ही बघा, ताई व्यासपीठावर आहेत आणि आमचे बंधुराज कुठे बसलेत देवालाच ठाऊक. कुठे आहेत हो? त्या पण म्हणतात कुठे आहेत. जाताना गाडीतून घरी न्या प्लीज, विनंती करते. नाही तर आपलं व्हाईस चेअरमनची गाडी भरकन जायची, आमचे बंधुराज मागे राहायचे. पण मला किती आनंद वाटतो, हा चेष्टेचा भाग झाला. पण विचार करा, व्यासपीठावर आज बाळासाहेबांच्या खांद्याला घाऊन एवढा मोठा यशस्वी कारखाना एक महिला व्हाईस चेअरमन म्हणून करते. ह्याला सामाजिक परिवर्तन म्हणतात. ह्याच्यासाठी साहेबांनी गेले जे वर्ष जी क्रांती घडली या राज्यामध्ये, ही महिलांना जेव्हा निर्णय प्रक्रियेमध्ये आपण घेतो. मी एक निबंध मगाशी
माई तुम्ही एक काहीतरी लिहिलंय, त्याच्यात बऱ्याच मुलांनी माझ्याबद्दल एक निबंध लिहिलाय. त्या निबंधात एका मुलीने लिहिलंय की सुप्रिया सुळेंनी आयुष्यातला प्रत्येक निर्णय स्वतः घेतला, शिक्षणाचा निर्णय स्वतः घेतला, लग्नाचा निर्णय. हा त्या मुलीने माझ्याबद्दल लिहिलेला निबंध आहे. मला इतकी गंमत वाटली की त्या मुलीला तो गुण वाटला की मी माझा निर्णय घेऊ शकले माझ्या शिक्षणाचा. हे माझं कौतुक नाहीये, ह्याच्या अर्थ हा कौतुक म्हणून सांगत नाहीये मी असं सांगते की त्या मुलीला अर्थातच तो अधिकार नाही म्हणून तिला ते मोठं वाटतंय. हे सामाजिक परिवर्तन आपल्याला पुढे करायचंय. नुसते 1500 रुपये देऊन आमचे प्रश्न नाही हो सुटत. ना आमच्या हुंड्याचा प्रश्न सुटतो, ना आमच्या महागाईचा प्रश्न सुटतो, ना कौटुंबिक हिंसाचाराचा प्रश्न सुटतो. 1500 रुपये दिले आनंद आहे. माझी हात जोडून विनंती आहे, प्रत्येकीनी 1500 रुपयाचा फॉर्म भरा. ते तुमचे पैसे आहेत, त्यांच्या खिशातले पैसे नाही. आपण टॅक्स भरतो, त्या टॅक्स मधून पैसे देतात. काय उपकार करत नाही आमच्यावर 1500 रुपये देतात. 1500 रुपये देता आनंद आहे, आभार मानू. पण आभार मानताना त्याच्यात काही सामाजिक परिवर्तन झाली पाहिजे. आमच्या महिलांच्या हाताला काम आम्हाला हाताला पाहिजे. 1500 रुपये देताय, ठीक आहे, थँक्यू, आभार आहे, हात जोडून आभार मानतो. पण त्याच्याबरोबर प्रत्येक महिलेला हाताला काम, कारण का आम्ही कष्टाला कमी नाही आहोत. आम्हाला कष्ट करून 5-10 हजार रुपये मिळाले तर आम्हाला जास्त अभिमान वाटेल त्याचा. आणि आम्ही हे 1500 रुपये एखादीला देऊ की बाई माझं आता बरं व्हायला लागले, हे तू घे, तुला त्याची गरज आहे, अशी एवढी मोठी मनं आमच्या महिलांची असतात. त्यामुळे माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे, आता सरकारला 3 महिन्यासाठी करू का नको अशा द्विधा मनस्थितीत आहे. कारण का ऑक्टोबरमध्ये आपल्याला सरकार बदलायचंय. आणि मी तुम्हाला शब्द देते की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धवजींचं सरकार आल्यावर पहिला निर्णय सरकार घेईल तो म्हणजे शेतकऱ्याला हमी भाव देण्याचा उपक्रम हा आम्ही राज्यात घेणार. तुमच्या दुधाला भाव मिळणार, सोयाबीनला भाव मिळणार, कांद्याला भाव मिळणार, तुमच्या कपासाला भाव मिळणार. स्वाभिमानी लोक होतो, आम्हाला कष्ट करायला कमी नाही. आम्ही 24 तास कष्ट करू, पण स्वाभिमानाने अर्धी भाकरी खाऊ, पण स्वाभिमानी खाऊ. तुमचे उपकार नको आहेत आम्हाला. आणखीन एक गोष्ट सांगते यांना. मगाशी कोणीतरी म्हणलं की 1500 रुपयाला, 1500 रुपयाला विकत घ्यायला आम्ही ते 50 खोकेवाले नाही, ते विकणारे तिकडे. 50 खोके एकदम ओके त्यांच्यासाठी चालेल, हे सगळे 50 खोके नॉट ओके वाले आम्ही स्वाभिमानी माणसं आहोत. आम्ही नाही कुणाकडून खोक्याचे पैसे घेणार, नको ते आम्हाला तसले पैसे. काय करायचे आहेत पैसे मला सांगा. तुम्ही सगळ्या महिला आल्यात, प्रत्येकाचं घर आहे, काही ठिकाणी गळतं बळतं, पण ते स्वाभिमानी आहे. परवा मला आश्चर्य वाटलं, मी टीव्ही बघत होते, एका आमदाराचं घर दाखवलं, 40व्या मजल्यावर घर, सगळी मुंबई त्याला सगळीकडून दिसते, सगळं घर फिरून दाखवलं. त्याच्या घरामध्ये, त्याच्या मतदारसंघात प्रत्येक गरीब माणसाकडे घर आहे का हो? तुझं 40व्या मजल्यावरचं घर तुझं झालं खोक्यांमधून, आमचं काय? आमच्या गरीब कष्ट करणाऱ्यांचं काय? 50 खोके घेऊन तुमचं आयुष्याचं सार्थक झालं, तुम्ही मंत्री संत्री कोण काय झाला असाल ते लख लाभो तुम्हाला, पण आम्ही निवडून दिलंय तुम्हाला. आणि आमचं मत विकत घ्यायची ताकद या देशात कुणाचीही नाही, हे या इलेक्शनमध्ये दाखवून दिलंय लोकांनी. माझ्या मतदारसंघात पैसे वाटले, आमच्या रोहितनी त्याचे व्हिडिओ केले, सगळ्यांना दाखवले. लोकांनी घेतले नाही घेतले ह्याच्यात मला नाही पडायचं, पण कितीही पैसे वाटले असेल असं व्हिडिओ दाखवतात, चॅनलनी पण दाखवलं. पण बारामती लोकसभा मतदारसंघातला स्वाभिमानी मतदारांनी ते पैसे घेतले नाहीत. त्यांनी सत्ता आणि पैशाला रिजेक्ट केलं आणि सांगितलं आम्हाला असा लोकप्रतिनिधी पाहिजे, तो आमच्या सुखदुःखात. आणि हे माझं फक्त नाही, अमोलदादाचं तेच झालं. आणि कदाचित सातारा आता आम्हाला पुढची गॅरंटी होती, आम्हाला वाटलं 1 नंबरला कुठला निवडून येईल तर सातारा निवडून येईल. आणि मी प्रांजळपणे कबूल करते की आम्ही कमी पडलो साताऱ्यामध्ये, पण ते आम्ही या पुढच्या इलेक्शनमध्ये ठीक करणार. एखादं अपयश पण आलेलं बरं असतं, थोडंसं ठिकाण्यावर राहतं. त्याच्यामुळे साताऱ्यामध्ये मगाशी पत्रकारांनी विचारलं, ते तुतारी ते थोडासा रडीचा डाव सत्तेवाले खेळतात, ते रडकेच आहेत. करायचा हल्ला करायचा ना, दिल खोल के सामने से करो यार. ते मागे ईडी, तुम्हाला माहिती आहे ना, आईस माहिती आहे का, आईस पोचलं का नाही महिलांपर्यंत? आईस
नाही, आईस म्हणजे काय माहितीये का? इंग्रजीमध्ये बर्फ, आईस, ICE. तुला स्पेलिंग माहितीये? आय म्हणजे ICE. एवढं तर इंग्रजी आपल्याला सगळ्यांना येतो. सदानंद सुळेन इतकं येत नाही, पण आपल्याला एवढं तर येतं. मग ICE म्हणजे आईस म्हणजे बर्फ नाही. हे सरकार आल्यापासून आय म्हणजे इन्कम टॅक्स, सी म्हणजे CBI आणि ई म्हणजे ईडी. इन्कम टॅक्स CBI आमच्या महिलांना माहिती नाही, पण ईडी गावात पोहोचली. पोरं पण खेळतात ना माझ्या मतदारसंघात, एकामेकाला म्हणतात ए जास्त दम देऊ नको ना, ते ईडी लावतो तुझ्या मागे. म्हटलं पोरं पण ईडी बोलायला लागली. तुम्हाला माहिती, खरं सांगा, तुम्हाला 5 वर्षापूर्वी ईडी माहिती होती का? आता लावतात की नाही? विरोधी बोलला की लाव ईडी, विरोधी बोलला की लाव ईडी. आईस बाईस नाही चलेगा. सगळं हे आता दाखवलं नाही या देशातल्या लोकांनी. या देशातल्या लोकांनी सांगितलं की तुम्ही लोकांना घाबरवलं तर आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही. 31 खासदार महाराष्ट्रात आणि 1 निवडून आणि 4-5 जे गेले ते तुतारी आणि ह्याच्यामुळे गेले. नाहीतर खरं तर ते म्हणत होते 40 पार, ते आपणच 40 पार झालो असतो. अशी परिस्थिती महाराष्ट्रात होती. कुणाला वाटत होतं? अहो कोण नव्हतं तिकीट घ्यायला. सगळ्यांना असं वाटायचं आता यांचं सगळं संपलं, यांचं सगळं संपलं, पक्ष गेला, चिन्ह गेलं, सगळं गेलं, फकीर ते आहो. पण पवार साहेबांनी जिद्दी ठेवली होती की मी लढणार म्हणजे लढणार, जे होईल ते होईल बघायचं, पण लढायचं डरणे मना आहे. त्यामुळे पवार साहेब घाबरले नाहीत आणि त्यांच्या मागे ज्या पद्धतीने उद्धवजींवर अन्याय झाला, पवार साहेबांवर अन्याय झाला आणि संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या मागे उभं राहिला. खरंच तमाम महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या समोर नतमस्तक होऊन मी माणसांचे आभार मानते की अडचणीच्या काळात ज्या पद्धतीने काय होतं आमच्याकडे तुम्हाला द्यायला, काय होतं ते पैसे द्यायला तयार होते, निधी वाटप करायला, काय काय म्हणू नको ते करायला. आणि मग मी जुमला म्हणलं की ते नाराज होतात की कोण म्हणतं सर, अरे जुमलेबाज आहे सरकार. मी रोज बघते, रोज काय काय सांगत बसतात. आता मी हा विषय खरं तर मी बोलणार नव्हते, पण सांगणं महत्वाचं आहे. बऱ्याच आया आहेत, आपण आपलं जे करतो ना ते पोरांसाठी करतो. माझी इच्छा आहे की माझ्या 2 मुलांचं माझ्यापेक्षा चांगलं व्हावं. आता या सरकारने परवा सांगितलं की प्रत्येक जो मुलगा 12वी होईल त्याला जर तो 6 महिन्याचा कोर्स केला तर त्याला 5,000 रुपये देईल. ऐकला की नाही सगळ्यांनी? तुम्हाला सगळ्यांना मी सांगते, कारण मी काल हा प्रश्न विचारलेला आहे. मी काल DPTCत विचारलं की तुम्ही हे 5,000 रुपये नोकरी लागेस्तोवर देणार का, असा माझा समज झाला. ते म्हणले हो नोकरीपर्यंत नाही, 6 महिने तुम्ही जेव्हा तो कोर्स करणार तेवढेच 6 महिने तुम्हाला तो 5,000 रुपये मिळणार. 7व्या महिन्यात टाटा बाय बाय. म्हणजे 3 महिने हे आणि मग इलेक्शन, मग बघू पुढचं पुढे. तसंच आहे हे फसव्या योजना एक आहे. मला सांगा, सिलेंडर आठवतं ना? सगळे म्हणायचे की सिलेंडरच पाहिजे, आम्ही सगळ्या महिलांना आज नंतर चूल कधीच राहणार. खरं सांगा, किती जणी सिलेंडरवर स्वयंपाक करता हो? किती जणींना सिलेंडर परवडतो? मला सांगा, परवडतो का? किती रुपयाला आहे सिलेंडर? 810. मग आधी ते तेल तरी मिळायचं ना, घासलेट. तुम्ही काय म्हणता इकडे? हा, रॉकेल. मग रॉकेल बंद झालं का नाही? आता मिळतं का रॉकेल? मग काय करायचं? रॉकेल पाहिजे का सिलेंडर? काय परवडतं सांगा मला? रॉकेल म्हणतायत ताई, तेव्हा स्वस्त. हा ताई म्हणतायत राशन मधून 5 लिटर मिळत होतं, ते बंद झालं आणि आमचं नुकसान झालं. बरोबर आहे की नाही? नुकसान झालं बघ. आणि मग सिलेंडर आता काहीतरी 3 सिलेंडरची योजना चालू करणार आहेत. बघूया आता. बघा, पाऊस जसा पडणार ना तशा योजना येणार. पण लोक इतकी हुशार आहेत, त्याच्यामुळे मला मला सगळे पत्रकार विचारतात एवढ्या योजना येत आहेत, एवढ्या योजना येतात, आता काय होणार? म्हणलं हो, तुम्हाला वाटतं ना त्यापेक्षा आमची महाराष्ट्राची मायबाप जनता फार हुशार आहे. एवढं असतं तर आम्हाला मतं दिली असती का? आमच्याकडे काय होतं ना? पक्ष होता ना, चिन्ह होतं आणि काहीच नव्हतं. चिन्ह पोचलं की नाही? तुतारी वाजवणारा माणूस. आता ती पण एक वेगळी कथाच आहे. आम्ही चिन्ह मागितली, आम्हाला सांगितलं नाही मिळणार. म्हणलं हो, आमच्या वडिलांनी पक्ष स्थापन केलाय. ते म्हणले नाही नाही, तसं काही नाही, तुमच्या वडिलांचा बिडलांचा राहू द्या, आता
ते काय मिळणार नाही. म्हटलं असं कसं मिळणार नाही, मला खरं सांगा, तुमच्या सासऱ्यांची शेती असेल की नाही, मग ती तुम्हाला मिळाली का दुसरा घेऊन चाललाय? तुम्हाला मिळाली. मग तुम्ही माझ्या जागी असता तर काय केलं असतं? लढला असता पक्ष चिन्हासाठी का सोडून दिलं असतं? लढला असता ना, जे आपणा आहे वो आपणा आहे, बरोबर. आता कोर्टात केस चालली. मग नंतर मला आठवायचं, लहानपणी लोक म्हणायचे ना, शहाण्यानी ना कोर्टाची पायरी चढू नये. मी तर दर महिन्याला चढते आणि इतकी मजा येते ना, महिन्याला नाही कोर्टात गेलं की असं तरी वाटतं की अरे आज चिन्ह चोडलं नाही. आणि गंमत इतकी येते कोर्टामध्ये गेल्यावर, आणि लहान लहान नाही, डायरेक्ट सुप्रीम कोर्ट, इकडे तिकडे नाहीच. दिल्लीचाच कोर्ट गाठला आम्ही. दिल्लीचं कोर्ट घातलं कारण का इथे आम्हाला कुठे न्यायच नाही मिळाला कुठे. आम्ही गेलो मोठ्या कोर्टात, गेलो तर तिकडे समोर सगळे वकील त्यांचे. म्हणलं अगं बाई, हे तर आपलेच सगळे वकील निघाले. त्यांना आमच्या समोरच्यांना विचार करा, सगळे सदानंद सुळेंचे वर्गमित्र आमच्या विरोधात. नंतर लोकांना वाटायला लागलं की मी गेले तर आपलं त्याला मिठी मार, याला मिठी मार, सगळे आपले घरचेच निघाले. नंतर त्यांनी मला येऊन सांगितलं की सुप्रिया, ते आमचे क्लायंट आहेत, माफी मागतो पण आता क्लायंट आहेत. म्हटलं नाही नाही, कामाची एक तरफ. म्हटलं फक्त पवार साहेबांना सॉरी सांगा की शेवटी कोणीतरी केस लढणार म्हणून आम्ही घेतली. म्हटलं काही करू नका. आणि मी त्यांच्या क्लायंटला पण सांगायचं, आमचं काही सेटिंग नाही हा, कारण का माझ्याकडे तर काय अदृश्य शक्ती नाही. अदृश्य शक्ती तिकडे, आपण फक्त सत्याच्या मार्गाने लढतोय. अदृश्य शक्ती तिकडे, कॉपी करून पास करणं सगळं तिकडे, इकडे नाही. अजून लढाई चालली आहे. मागच्या आठवड्यात थोडासा दिलासा मिळालाय, पण एक मी तुम्हाला शब्द देते की मी जर लढू शकते ना, तर ह्या राज्यातली प्रत्येक महिला लढू शकते. हे मी तुम्हाला आज खरं इथे सांगायला आले. कधी अन्याय झाला ना तर गप्प बसू नका. आपल्याला असं वाटतं की आपले संस्कार का गप्प बसाय, गप्प बसू म्हणजे आता नवरे म्हणतील सुप्रिया सुळे घरात भांडणं लावायला लागली. असली भांडणं नाही, पण अधिकार जो तुमचा आहे ना, तो तुम्हालाच मिळाला पाहिजे. पक्ष आणि चिन्ह हा आदरणीय पवार साहेबांचाच आहे. उद्धव ठाकरेंचा पक्ष हा उद्धवजींचाच आहे, कारण का त्यांच्या वडिलांनी तो स्थापन केला आणि वडील हयात असताना तो पक्ष उद्धवजींना त्यांनी दिला. आता तुमच्या नवऱ्यांची सगळ्यांची जी जमीन आहे, आता लावू का ईडी? देता का मला जमीन? नाही, चुकीचं आहे ते. अहो, आम्ही रामकृष्ण हरिवाले, माझ्या पांडुरंगाला मला आज न उद्या उत्तर द्यायचं नाही, कसा करीन अन्याय? पण यांनी विचारच नाही केला. यांना वाटलं भीती दाखवली की सगळी घाबरतायत. ओ आम्ही मराठी माणसं आहोत, आम्ही डरनेवाले नाहीये. दिल्लीने डोळे वटारले ना तर आम्हाला उत्तर कसं द्यायचंय मतातून न बोलता महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने करून दाखवलंय. खरंच तुम्ही किती स्वाभिमानी आहात याचं उदाहरण ही लोकसभेचं इलेक्शन. आणि सामाजिक परिवर्तन, मी आज एवढ्या सगळ्या महिला बघते तेव्हा मला एक गोष्ट आठवली आता तुमच्याकडे बघून. तुमच्याकडे असतं का इकडे बाळासाहेब धोंड्याचं जेवण असतं का? आता खरंच या सरकारला काही बंद करायचं असेल ना, मी तुम्हाला सांगते, आता ही गोष्ट जरा डेंजर आहे तरी मी हिम्मत करून बोलणार आहे की आपलं सरकार आलं ना, मी माझ्या मतदारसंघात सांगितले, मी भाषण करताना सांगायचे की मला मतं दिली तर मी निवडून आले 5 वर्षात, तर 5 वर्षाच्या आत हुंडा आणि धोंड्याचं जेवण बंद आपल्या मतदारसंघात. कोणीतरी मला सांगितलं की हो डेंजर आहे जरा. म्हटलं काय नाही, कोणीतरी खरं बोललं पाहिजे. एकतर मला धोंड्याचं जेवण काय होतंय माहितीच नव्हतं. तुम्ही रील बघता का? हा, मी पण बघते. मी 5च मिनिटं बघते. हा, जास्त वेळ घालवला तर 2 तास जातात कळतच नाही कुठे. तर मी रील बघत होते आणि त्याच्यात एक सासू तिच्या जावयाचं पाय धुवत होती. म्हटलं ही का धुते पाय? तर ते म्हटलं काय ही रील, मला काय कळलं नाही, कारण का मी त्या लग्नाला गेले होते आणि त्याच्यात ते आमदार आधी आपल्याकडे होते, आता दुसऱ्या पक्षात आहे. म्हणजे आत्ता गेलेल्या पक्षात नाही, त्याच्या आधीची गोष्ट आहे. तर त्यांना मी म्हटलं बाबा या लग्नाला तर मी गेले होते तेव्हा पाय धुतले, परत परत सासू का पाय धुते? मला काय समजे ना. मग मी गाडीतून उतरले आणि कोणाला तरी विचारलं, अरे ह्यांच्याकडे तर लग्नाला आपण गेलो होतो, हे का सासू पाय धुते? ते म्हणले अहो ताई अधिक महिना आला. म्हटलं मग? म्हणले अधिक महिना असल्या की त्याला धोंड्याचं जेवण म्हणतात. म्हटलं म्हणजे काय? कारण का ना पवारांनी सदानंद सुळेंना कधी धोंड्याच्या जेवणाला बोलवलं ना, शिंदे म्हणजे ते शिंदे नाही, माझ्या आईचं माहेरचं नाव शिंदे आहे ना, शिंदेनी शरद पवारांना धोंड्याचं जेवण. त्याच्यामुळे मला माहितीच नाही धोंड्याचं जेवण काय. मग मी विचारलं काय बाबा? ते म्हणले नाही, अधिक महिना आला की प्रत्येक सासू सासऱ्यांनी जावयाला घरी बोलवायचं जेवायला, त्याचे पाय धुवायचे, त्याला गिफ्ट द्यायचं, त्याला जेवण द्यायचं आणि त्यांना रवाना करायचं. म्हटलं नॉनसेन्स इज दिस यार.
आमची सोन्यासारखी आमची पोटचं पोर तुला दिली आणि 4 वर्षांनी आम्हीच तुझे पाय धुवायचे. म्हटलं आम्ही बदलेंगे हे सब. तर त्या म्हणल्या कसं बदलणार. म्हटलं असं करायचं की एक तर धोंड्याचं जेवण करायचं नाही करायचा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण धोंड्याचं जेवण जर केलं तर जावयानी आई, स्वतःची आई आणि स्वतःची सासू दोघींनाही स्वतःच्या घरी बोलवायचं. जावया आणि मुलीनी आई दोन्ही आयांचे पाय धुवायचे, त्यांना जेवण खायला घालायचं, त्यांना साडी विकत घ्यायची आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायचे. आज नंतर लग्न झाल्यानंतर कृपा करून जावयाचे पाय धुवत बसू नका. तुमचा मुलगा आहे तो मुलगा आहे तुमचा. हे सामाजिक परिवर्तन कधी करणार तुम्ही. नुसते 1500 रुपये देऊन नाही आमचे प्रश्न सुटतो. सरकार 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 कशासाठी सरकार. सामाजिक परिवर्तन तुमच्या आयुष्यात जेव्हा बदल होईल, तुमच्या अधिकाराबद्दल तेव्हा मी नाही माझ्या जावयाचे पाय धुणार, तो माझा लेक असेल. मुलाचे पाय धुता का, मग कशाला जावयाचे पाय धुता. नाही धुवायला पाहिजे ना, मग नका धुवू. आता लोक मला 10 वेळा विचार करतील मला भाषणाला बोलवायच्या आधी. खरंच आहे, मी तुम्हाला सांगते, सरकार आल्यानंतर मी मोठे निर्णय घ्यायला लावणार. या सरकार ज्याच्यात समतेची भाषा होईल, ज्याच्यात जावयाचे मुलापेक्षा जास्त लाड करू, पण पाय नाही धुणार. आणि आमचे पण कशाला धुवायला लावू. तो लेख आहे आपला, जसा मुलगा तसा जावई, दोघांचे लाड करू. तुला जिलबी आवडते, तुला तुला तुझी भाजी आवडते, दोघांचे लाड करू. दोघांनाही बोलू, एकासाठी पुरणपोळी करू, एकासाठी लाडू करू रव्याचा. जे पाहिजे ते करू. सार आखो पे. आमच्या लेकीला तो आनंदी ठेव, याच्यापेक्षा जास्त काय आम्हाला पाहिजे. 1500 रुपयात धोंड्याचा जेवणचा प्रश्न सुटणार आहे का. लाईनीत फॉर्म भरून भरून आमचे सगळे भाऊ थकून गेले हो. कारण का ताई म्हणे, ओ 1500 रुपये तो आपला शोधतोय, कागदपत्र फॉर्म भरतोय बिचारा 1500 रुपयासाठी. करेक्ट आहे. माझ्या भाषणात काही चूक असेल तर मला थांबवा. मला माहिती आहे. मी तुम्हाला सांगते, आमचं सरकार येणारच आहे. आपलं ते आल्यानंतर ह्या राज्यातल्या एकाही महिलेला एकही सेवा घेण्यासाठी कुठल्याही लाईन मध्ये उभं राहणार नाही. तुमच्या 1500 रुपयेचा फॉर्म तुमच्या घरात येऊन आम्ही भरू आणि तुमचा मान सन्मान करू. सरकार म्हणजे उपकार नाही करत आमच्यावर. फार झालं हे कौतुक आम्ही हे करतोय. कसली लाडकी बहीण. मला विचारा बहीण किती लाडकी आहे. माझ्यापेक्षा कुणालाच ते माहिती नाही जास्त. खरंच आहे. लाडकी बहीण मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण. अरे या देशामध्ये, या राज्यामध्ये जेव्हा एकही महिलेला सासरी त्रास होणार नाही, तिच्यावरचे अत्याचार बंद होतील, ती खरीच मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण. हे सामाजिक परिवर्तन आम्हाला करून दाखवा. ती या राज्याची क्रांती होईल. तुम्ही जेव्हा म्हणता ना मातृत्व, कर्तृत्व, दातृत्व, काय नेतृत्व, ज्याचा उल्लेख श्रीनिवास पाटलांनी केला, की सगळ्या या मातांचा जन्म या मातीत झालाय हो. तुमची साताऱ्याची माती सारखी पवित्र माती नाही, त्याच्यात कर्तृत्ववान महिलांचा जन्म झालाय. आम्हाला तुमच्याकडून काही नको, फक्त मान सन्मान पाहिजे. सगळे म्हणतात मुख्यमंत्र्यांची ही योजना, अहो आम्हाला अन्याय दूर करा आमचा. मला माहिती आहे महिलांचे काय हाल होतात. काल एक महिला आली होती, 28 वर्षाची मुलगी आहे. नवरा गेला, तिची काय चूक. नवऱ्याला कॅन्सर झाला, तिची काय चूक. दरवेळीच धीराच्या समोर हात पसरावे लागतात मुलाच्या फी साठी. ही लाडकी बहीण आहे तुमची. परवाच्या दिवशी मुली मला बारामतीत भेटल्या. त्यांना सांगण्यात आलं तुमची सगळी फी माफ आहे. ती म्हणली ताई नाही हो, फी माफ झाली अजून माझी. मग काल काहीतरी सांगितलं मी प्रश्न विचारल्यानंतर. प्रत्येक वेळीच प्रत्येक अधिकारासाठी या राज्यातल्या महिलेनी हात किंवा पदर का पसरला पाहिजे. ही क्रांती, हे बदलायचंय आपल्याला. आपलं सरकार आल्यानंतर प्रत्येक महिलेला 1500 रुपये तर मिळतीलच. ती काय स्कीम बिम बंद होत नाही. उगाच काहीतरी जुमलेबाद सांगतात की यांचं सरकार आल्यावर बंद होईल. काय बंद करत नाही. आम्ही तुमच्यासारखे नाही आहोत. आम्ही रामकृष्ण हरिवाले आहोत. माझ्या पांडुरंगाला मला रोज उत्तर द्यावं लागतं. अन्याय तर कधी केला नाही आणि कधी करणारही नाही. आणि ह्यांच्यासारखं राजकारण आम्ही कधी केलंच नाही आणि कधी करणारही नाही. कारण का ते गलिच्छ राजकारण. प्रत्येकाच्या घरात जाऊन भांडणं लावतात, घरामध्ये लढाया करतात. हे नाही आमचं राजकारण. तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी सत्ता 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 काय असते. कुठे आमच्याकडे आता सत्ता. आलाय ना भाषण ऐकायला. याचं कारण असं की सत्ता फक्त प्रश्न सोडवत नाही,
सत्तात आलेच की विकास होतो असं नाही. विकास कधी होतो? जेव्हा तुमच्या घरातले सामाजिक प्रश्न संपतील, तुमच्या घरात हुंडा नसेल, तुमच्या घरात ते नैतिक जबाबदारी एका सरकारची आहे. होतंय का तसं? नाही होते तसं. एसटी वेळेवर येते का? हजारो करोड रुपयाची मेट्रो करता, प्रत्येकाला वाटतं बुलेट ट्रेन मेट्रो. माझा त्याला विरोध नाही, जरूर मेट्रो करा, पण मेट्रो करायच्या आधी माझ्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक मुलीला वेळेवर एसटी आली पाहिजे याचं आधी नियोजन करा, मग ती मेट्रो आणि बुलेट ट्रेन करा बाहेर. मी तुम्हाला शब्द देते, आमचं सरकार आल्यावर पहिली गोष्ट करू, प्रत्येक एसटी ही व्यवस्थित वेळेवर चाललीच पाहिजे. का नाही चालत? ती आधी चालतच होती ना. एसटी वेळेवर चालली पाहिजे. महिलांना 50% का काहीतरी दिलंय ना तुम्हाला डिस्काउंट, एसटी मध्ये दिलंय, पण एसटी येते का? मग डिस्काउंट कशाचं दिलंय तुम्ही? जी गोष्ट नाहीच त्याचं डिस्काउंट. विचार करून सांगा. हे असं फसवं सरकार आहे. त्याच्यामुळे आज पुढच्या जे काही कालावधी आहे सगळा, आता इलेक्शन आलेलं आहे, किती 70 दिवस राहिलेले आहेत, फार काही दिवस राहिलेले नाही. सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी विनंती करते की फार हवेत राहू नका. यश आलंय म्हणजे यश म्हणजे फार काही क्रांती नाही आहे, ती यश म्हणजे जबाबदारी आहे. लोकांच्या मध्ये डोक्यात हवा गेली ना तर प्रॉब्लेम होईल. त्यामुळे लोकांनी ज्या दिवशी मी आणि अमोल दादा 1.5 लाख मतांनी निवडून आलो, मी अमोल दादाला घाबरतच फोन केला. म्हणलं अमोल दादा एवढी मतं कशी पडली रे? तो म्हणला ताई मी पण विचार करतोय. तर अमोल दादांनी एकामेकाला म्हणलं की ताई आपल्याला ज्या संघर्षातून आपण उभे राहिलो, त्या संघर्षामध्ये लढलो म्हणून लोकांनी मतं दिली. आता फक्त सेलिब्रेशन नाही, आता 5 वर्ष डबल काम करावं लागेल, कारण का लोकांनी जबाबदारीने दिली आमच्या. त्यामुळे जबाबदारीने आज आम्ही काम करतोय. अहो सगळ्यांना वाटतं की आता ताई अध्यक्ष झाली, अहो जबाबदारी जास्त वाढली. त्याच्यामुळे सगळ्यांना असं वाटतं पदाची उन्नती झाली, नुसती पदाची उन्नती होत नाही, त्याच्याबरोबर त्यागही करावा लागतो. कारण आपल्या एका कृतीमुळे लाखो लोकांचं नुकसान होऊ शकतं. त्याच्यामुळे तुमच्यावरही, प्रत्येक महिलेवरही जबाबदारी असते, याची जाणीव मला आहे. त्या घरातला केंद्रबिंदू कोण असतो? तर त्या केंद्रबिंदू ती महिलाच असते. ती महिलाच घर तोडू शकते आणि तीच महिला घर तोडू शकते, एवढी ताकद एका महिलेमध्ये आहे. आणि आपण घर जोडणाऱ्या महिला आहोत. लोकांना कधी कधी वाटतं अजय लहान पटकन काहीतरी बोललं ना तो डोळ्यात अश्रू येतात महिलांच्या, पण जेव्हा तिच्या घरामध्ये मोठी गोष्ट होते तेव्हा तीच महिला कंबर कसून, कधी ऐकले का शेतकऱ्यांच्या आत्महत्यात पुरुष करतात, कधी महिला शेतकरी आत्महत्या करताना ऐकले का? कधीच करत नाही ती. कारण का जर नवऱ्याने आत्महत्या केली त्याच्यानंतर तिच्या सासू सासऱ्यांची, मुलांची जबाबदारी त्या महिलेवर असते. इच्छा असेल तरी काय करेल. आणि अश्रू ओरडाओरडून शेवटी मी तुम्हाला सांगते, मी पण खूप वेळा रडले, प्रचंड वेदना झाल्या, पण ज्याच्यासाठी रडतोय त्यालाच आपल्या अश्रूची किंमत नसेल तर कुणासाठी ते अश्रू व्हायचे? त्यामुळे त्या अश्रूंमध्ये अडकू नका, ताकदीने लढा. कारण का जर तुम्ही सत्याच्या बाजूनी असाल तर अश्रूंच्या मागे लढू नका. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगते, जर सुप्रिया सुळे लढू शकते तर या देशातली कुठलीही महिला लढू शकते. आणि तुमच्या प्रत्येकीमध्ये ते कर्तृत्व आहे. ते माझं एकटीचं कर्तृत्व नाही. मी एकटी लढूच शकले नसते, पण ज्या पद्धतीने लोक आपल्या बरोबर उभे राहिले ती माझी सगळ्यात मोठी ताकद आहे. आणि ती तुमच्यामध्ये प्रत्येकीमध्ये ती ताकद आहे. त्यामुळे ताई आहेत म्हणून खासदार झाला, तुम्ही प्रत्येक जण लीडर आहात. कुटुंबात लीडर आहात की नाही? सहन करता की नाही? कामं डबल करता की नाही? त्यामुळे तुमच्या प्रत्येकीमध्ये काहीतरी एक वेगळा गुण आहे. आणि तो गुण बघूनच आज आपल्याला सगळ्यांना इथे जेवायला बोलवलंय. म्हणूनच मला म्हणणं आहे की महिलांना आरक्षणामध्ये, आमदारकी आणि खासदारकीमध्येही तुम्हाला तुमचा वाटा मिळालाच पाहिजे, हा माझा आग्रह आहे. आणि मी एक सांगते, अनेक लोकांना आवडत नाही मी असं बोलते तेव्हा, पण जेव्हा आरक्षण महिलांचं आमदारकी खासदारकीला येईल त्या आरक्षणात मी स्वतःला कधी घालणार नाही. कारण का ती अशाच महिलेला तो मिळाला पाहिजे जिला माझ्यासारखी संधी नाही मिळाली.
मी ओपन मधून लढीन आणि माझी जागा जर आरक्षित बारामती झाली तर अशाच महिलेला तिथून निवडून आणीन जिला ती संधी मिळाली पाहिजे. म्हणून माझी आग्रहाची भूमिका आहे की आरक्षणाचं बिल आणा, ताकदीने आम्ही लढू, ताकदीने आम्ही साथ देऊ त्याला. त्यामुळे पुढच्या काही कालावधीमध्ये आजपासून इलेक्शनच्या कामाला लागा. इलेक्शन 70 दिवसावर आहे, एक दिवस पण वाया घालवायचा नाही. आपला इथे जरा प्लस झाला, कमी जास्त झालं असू, पण इलेक्शन असतं. हे पब्लिक है, सब जानती है. साहेब मला नेहमी म्हणतात की लोक कधी चुकत नाहीत, आपण कमी पडतो. त्याच्यामुळे साताऱ्यामध्ये शशिकांतजी आपलं अपयश झालं आपल्याला, त्याची जबाबदारी तुमची नाही, त्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांसारखी आहे की आम्ही कदाचित तिथे कमी पडलो, पण विधानसभेला आम्ही डबल कष्ट करू आणि चांगले आमदार राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धवजी आणि काँग्रेसच्या वतीने ताकदीने कष्ट करून निवडून आणू, हे मी आज तुम्हाला सांगण्यासाठी आहे. आणि सरकार आल्यानंतर यांच्यासारखं आपलं सरकार नाही. जे बोलणार ते खरं बोलणार आणि उगाच समाजामध्ये भांडणं लावत बसणार नाही. हा या समाजाचा, तो त्या समाजाचा. आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण करेल. जे सरकार बिल आणेल त्याच्या बाजूने उभं राहू आणि आरक्षणाची तुमची जी काही मागणी आहे त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, हेही मला तुम्हाला आज सांगायचं. आणि शेवटचा मुद्दा की प्रत्येकाने, बाळासाहेब माझ्या मतदारसंघात महिलांनी फार कष्ट केले. महिलांचे आम्ही छोटे छोटे ग्रुप केले. तुम्ही जिथे जाऊ शकणार नाही ना तिथे आमच्या महिला पोहोचू शकतात. तुम्ही कसं दारात जाणार, चहा पिणार पुरुषांपर्यंत, आमच्या महिला आज जाऊन चुलीच्या घरात आज शेवटच्या व्यक्तीपर्यंत जाऊन व्यवस्थित समजून सांगणार. त्याच्यामुळे आमच्या महिलांवर थोडीशी जबाबदारी टाका. त्यांना प्रत्येकाच्या बूथवर, प्रत्येक बूथवर एका महिलेवर जबाबदारी टाका की हिनी जाऊन मतं आणलीच पाहिजे. प्रत्येकाने आपण केलेलं काम, आपल्यावर झालेला अन्याय, आपल्यावर केलेला ह्या सरकारने, MBBS सरकार, MBBS म्हणजे काय, कोणी डॉक्टर असेल तर हात जोडून माफी मागते. MBBS म्हणजे डॉक्टरवाला MBBS नाही, MBBS महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचारी सरकार आपल्याला महाराष्ट्रातून हद्द पार करायचंय. आणि एक चांगलं पारदर्शक, जी बेरोजगारी कशासाठी पोरं शिकवली आपण, त्यांच्या हाताला काम देण्यासाठीच पोरं शिकवली ना. तर चांगल्या इन्व्हेस्टमेंट, आजपर्यंत ज्या ज्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट्स महाराष्ट्रात आल्या त्या आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना आल्या, ते करायचे. भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायचे. खरंच कंटाळाला, रस्ता झाला की खड्डे पडतात. कसे काय खड्डे पडतात या रस्त्यावर? आपण टॅक्स भरतो, त्याच्यातून पैसे येतात आणि मग सारखे कसे खड्डे पडतात, ह्याची पण इन्क्वायरी झाली पाहिजे. सगळ्यांकडे ते जलजीवन मिशन आलं का प्रत्येक गावात? हर घर जल नल वगैरे ऐकलं की नाही? मला सांगा, तुमच्या प्रत्येकाच्या घरात ते आली स्कीम, किती कामं पूर्ण झाली हो? घरात नळ आला, त्याचं पाणी आलं, मग काय केलं 10 वर्ष या सरकारने? हे सगळं परिवर्तन आपल्याला करायचंय. आणि ह्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना ऑक्टोबरमध्ये जेव्हा मतदान होईल तेव्हा तुतारी वाजवणारा माणूस, आणि तुतारी 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 करत नाही फिरायचा. आता ते तुतारी तुतारी सगळ्यांना डोक्यात बसलं, इथेच घात झाला तो तुतारी तुतारी. कारण का ते ट्रम्पेट बंपेट काय झालं सगळ्या सातारकरांना माहिती आहे. त्याच्यामुळे चिन्ह पोचवायला 70 दिवस खूप वेळ. प्रत्येक वेळीच गेले, हात जोडा, सांगा आमचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. मराठी माणूस हा स्वाभिमानी आहे. तुम्ही बघा, माझ्या पांडुरंगाने माझ्या पदरात जे आणलं ते काढून घेतलं, ठीक आहे, जाऊ दे, काहीतरी मे बी आपल्या त्याची इच्छा होती, त्यांनी मला काहीतरी चांगलं दिलं. चिन्ह आम्ही बरीच मागितली, काहीच दिलं नाही, पण पांडुरंगाला माहिती होतं की हिच्या पदरात मी काहीतरी टाकणार. काय टाकावं त्यांनी? तुतारी वाजवणारा माणूस. आता तुतारी कधी वाजते? लग्न कार्यात तुतारी वाजते. जेव्हा तुम्ही नवीन काही सुरू करता तुतारी वाजते. जेव्हा इथे चांगला हमी भाव मिळतो तुतारी वाजते. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हा ही तुतारीच वाजली होती. तेव्हा सगळ्या शुभ कामामध्ये तुतारी वाजते. आणि तो मराठी माणूस तुतारी वाजवणारा आहे, तो स्वाभिमानी आहे. त्याच्यामुळे तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या शेजारचं बटन दाबून पुन्हा एकदा बाळासाहेबांना मोठ्या संख्येने मतदान करून आपण विधिमंडळात पाठवावे, एवढीच विनम्र विनंती करायला आले. 70 दिवस राहिलेले आहेत. गाव वाडी वस्तीपर्यंत पोचा, आपलं चिन्ह पोचवा
आपण केलेलं काम पोचवा, आपला पारदर्शक कारभार, आणि जर भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र हवा असेल तर महाविकास आघाडीला संधी द्या. एवढीच विनम्र विनंती करून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी. रामकृष्ण हरी. अहो जरा नाश्ता केला ना. रामकृष्ण हरी. अभी मजा आया. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.